कल्पना करा, तुमच्या फोनवर अचानक एक व्हिडिओ कॉल येतो. समोर एक अधिकारी दिसतो. तो स्वतःला सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचा अधिकारी असल्याचं सांगतो. तो म्हणतो, तुमच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गंभीर आरोप आहे. आणि पुढच्याच क्षणी तो सांगतो, तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात येत आहे. हो, हीच आहे भारतात वेगाने वाढणारी डिजिटल अरेस्ट स्कॅम. या स्कॅममध्ये फसवे लोक स्वतःला सरकारी अधिकारी असल्याचं सांगतात. ते म्हणतात, तुमचा आधार कार्ड गुन्ह्यात वापरला गेला आहे. यानंतर सुरू होतं सायकोलॉजिकल प्रेशर. ते तुम्हाला सतत कॉलवर ठेवतात आणि सांगतात, जर सांगितलं तसं केलं नाही तर तुम्हाला अटक होईल. मग ते म्हणतात, तुम्ही आता डिजिटल अरेस्टमध्ये आहात आणि तुमचे पैसे सिक्युअर अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यास सांगतात. घाबरलेले लोक त्यांच्या लाईफ सेव्हिंग्ज ट्रान्सफर करतात आणि काही मिनिटात लाखो रुपये गायब होतात. तपासात समोर आलं आहे की हा फ्रॉड इंटरनॅशनल सायबर गँग्स चालवत आहेत. पण लक्षात ठेवा, कोणतीही सरकारी एजन्सी व्हिडिओ कॉलवर अटक करत नाही. जर असा कॉल आला तर ताबडतोब कॉल डिस्कनेक्ट करा आणि रिपोर्ट करा. कारण जागरूकता हीच सर्वात मोठी सुरक्षा आहे. जर तुम्हाला असेच मोठे स्कॅम्स आणि देशातील सत्य घटनांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा.